अश्विन म्हणतो, बोलू शकतात, ते तिचे काका आहेत, का नाही बोलणार. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तो फोन चौकशीसाठी केलेला नव्हता. त्या फोनवर महिपतबद्दलचं बोलणं झालेलं होतं आणि हे मी स्वतः ऐकलेलं आहे कॉल रेकॉर्डिंग्समध्ये. आता अर्जुन म्हणतो, अश्विन, तुझा माझ्यावर, माझ्या बायकोवर विश्वास नाही आहे ना, मग तू एक काम कर, तू स्वतः जा आणि तुझ्या बायकोचा फोन तपास. म्हणजे तुला खात्री पटेल, तुला कळेल की नक्की काय खरं काय खोटं. सगळं काही तुझ्यासमोरच क्लिअर होईल. म्हणजे तुलाही सोपं जाईल आणि आम्हालाही. काय वाटतं तुला? हे तुझ्यासाठी फायद्याचंच ठरेल. माझं तर माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, ती खोटं बोलूच शकत नाही. जर ती एखादी गोष्ट एखाद्या म्हणजे एवढी पोट तिडकीने सांगत असेल, एवढं सिरियसली सांगत असेल, देन डेफिनेटली ती गोष्ट खरीच असणार आहे, ही मला खात्री आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अश्विन म्हणतो की एक मिनिट, तू म्हणजे तुझ्या बायकोवर विश्वास आहे म्हणजे माझी बायको खोटं बोलते का? माझ्या बायकोवर मी विश्वास ठेवायला नको का? नाही, आता तर मी खाली जातोच आणि तपासतोच तन्वीचा फोन. मला पण बघायचं आहे की नक्की असं तन्वीच्या फोनमध्ये काय आहे खरोखर. म्हणजे खरोखर काही सापडतं आहे की तुम्ही फक्त उगाच माझ्या बायकोच्या विरोधात तुम्ही मला भडकवताय. म्हणजे खरंच प्रिया दोषी आहे की तुम्ही मला तिच्याबद्दल भडकवताय, ते मला आता बघायचंच आहे. मग आता अश्विन खाली येतो आणि अश्विनला तेव्हा प्रिया खोलीत कुठेच दिसत नसते. प्रियाला आता फोन तपासायचा आहे ही गोष्ट अश्विनच्या म्हणजे प्रियाचा फोन तपासायचा ही गोष्ट अश्विनच्या लक्षात असते. मग प्रियाचा फोन तपासण्यासाठी अश्विन फोन शोधू लागतो. त्याला आता फोन कुठेच सापडत नसतो तिचा. त्यावेळी ना त्याला प्रियाची पर्स दिसते. त्याला वाटतं की कदाचित पर्समध्ये फोन असावा तिने ठेवलेला आणि ती गेली असेल कुठेतरी. मग अश्विन तिची पर्स उघडतो तर पर्समध्ये त्याला पहिला फोन महिपतचा सापडतो. तर म्हणजे तो पहिल्यांदा विचार करतो की तन्वीच्या फोनवर हा फोन कोणाचा आहे. म्हणजे हा फोन कोणाचा आहे तिच्या पर्समधला, हा फोन तर तिचा नाही आहे. बरं जाऊ दे, हा फोन मला काय करायचं आहे, मला तिचा फोन शोधायचा आहे. म्हणजे महिपतचा जो ॲक्च्युअल फोन असतो तो त्याला तिच्या प्रियाच्या पर्समध्ये दिसलेला असतो. पण तो प्रियाचा फोन नाही म्हणून तो म्हणतो जाऊ दे, मला काय करायचं, मला प्रियाचा फोन शोधायचा आहे. म्हणून तो आता दुसरी चेन उघडतो तिच्या पर्सची. त्याला प्रियाचा फोन सापडतो. तो प्रियाचा फोन चेक करू लागतो आणि प्रियाचा फोन तपासण्याच्या नंतर त्याच्यामध्ये खरोखरच त्याला नागराजचे आणि प्रियाचे खूप सारे कॉल रेकॉर्ड्स दिसतात. ते सुद्धा खूप खूप जास्त वेळ बोललेले, तासनतास बोललेले. मग तो ते रेकॉर्डिंग ऐकतो तर त्यामध्ये स्पष्ट शब्दात आता प्रिया बोलत असते की हे बघा, महिपतला किडनॅप करण्याचा प्लॅन तुमचा होता. मी यात फक्त तुम्हाला साथ दिलेली होती. आता पुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. सोयीस्कर पद्धतीने तुम्ही मला या सगळ्यातून बाजूला केलं होतं ना. मग आता असं समजा की मला आता या सगळ्यातून बाजूला राहायचं आहे. ओके. आणि आता हे सगळं जेव्हा अश्विनला कळतं, म्हणजे अश्विनला ऐकू येतं, तेव्हा त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. म्हणजे त्याला कळतच नसतं की तन्वी या सगळ्यात का इन्व्हॉल्ड आहे. तर मग आता तो विचार करू लागतो की जे आहे ते सध्या तर आपण बदलू शकत नाही. मग आता तो थेटवरती सायली आणि अर्जुनकडे जातो आणि तो सायली अर्जुनला म्हणतो की सॉरी दादा, सॉरी बहिणी, तुम्ही जे म्हणाला होतात ते सगळं खरं निघालं. तन्वीच्या फोनमध्ये बरोबर म्हणजे अगदी बहिणीने सांगितल्याप्रमाणे नागराज काकांचे खूप कॉल्स होते आणि त्यातली एक रेकॉर्डिंग मी ऐकली ज्यामध्ये मला भरपूर गोष्टी काही कळाल्या. म्हणजे ते रेकॉर्डिंग्स मी ऐकले जे वहिनी म्हणाले ते. आता सायली यावर म्हणते, अहो अश्विन भाऊजी, मी का तुम्हाला खोटं सांगणार होते बरं, मला तुम्हाला खोटं सांगून काय मिळणार होतं. पण मग आता हे तर कन्फर्मेशन मिळालेलं आहे आपल्याला की खरोखर मी म्हणते ते खरं होतं. आणि आता नागराज काकांनी आणि प्रियाने मिळून महिपतला गायब केलेलं आहे. आता यामध्ये तर आपल्याला काही शंकाच उरलेली नाही आहे. म्हणजे आता आपण त्या दोघांच्याही मागे जर चांगल्या पद्धतीने राहिलो तर आपल्याला सहज समजून जाईल की तो महिपत कुठे आहे. काय वाटतं तुम्हाला? आता अर्जुन पण म्हणतो की हां, नाही, अजिबात नाही. सायली, पहिले तर आपल्याला त्या तिघांच्याही फोनचे लोकेशन्स ट्रेस करायला हवेत. आपल्याला व्यवस्थित खात्री करून घेता आली पाहिजे. अंधाधुंदी अंदाज बांधून आपल्याला चालणारच नाही आहे. आपल्याला कन्फर्मेशन घ्यायचं आहे, खात्री करायची आहे आणि मगच एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. कारण आत्तापर्यंत अंधाधुंद पाऊल टाकून बऱ्याच वेळा आपण चुकलोसुद्धा आहोत. पण आता आपल्याला चुकायचं नाही आहे. यावर सायली म्हणते की म्हणजे. तेव्हा अर्जुन तिला सांगतो की अश्विन, तू हे दोघं फोन मला दे.
आता अश्विन ते दोघं फोन त्याला देऊन टाकतो आणि नागराज काकांचा फोन त्यांच्याकडे नसतो पण नंबर असतो. त्यामुळे नागराज काकांच्या नंबरचं आणि त्या दोन्ही नंबरचं लोकेशन आता अर्जुन त्याच्या एका मित्राकडून ट्रेस करून घेतो. त्यावेळी शेवटचा महिपतचा फोन जिथे बंद झाला त्या फोनचं लोकेशन आणि नागराज व प्रियाच्या फोनचं लोकेशन सेम असतं. म्हणजे सेम तुळजापूर येत असतं. मग आता अर्जुन, सायली आणि अश्विन या तिघांच्याही लक्षात येतं की आता या सगळ्यामध्ये महिपतला किडनॅप करण्यामध्ये फक्त आणि फक्त प्रिया आहे. म्हणजे त्या दोघांचाच हात आहे, प्रिया आणि नागोबाचा. आता अश्विन म्हणतो, दादा आता हे तर क्लिअर झालं आहे की हे सगळं तन्वीने आणि नागराज काकांनी मिळून केलेलं आहे. पण मग आता तन्वीने आणि नागराज काकांनी जरी हे मिळून केलेलं असलं तरी आपण याचा पर्दाफाश करायचा कसा? आपण हे सगळ्यांसमोर आणायचं कसं आहे? आणि आपण त्या महिपतला शोधून कसं काढणार आहोत? कारण एवढे दिवस जर त्या लोकांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली असेल किंवा कळू दिलेली नाही आहे, याचा अर्थ त्यांनी खूप शिथिल राहून काम केलेलं आहे. म्हणजे खूप असं चतुराईने काम केलं आहे. आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मलासुद्धा त्याचंच टेन्शन आलं आहे. काहीही करून आपल्याला या सगळ्याच्या मुळापर्यंत पोचावंच लागेल. कारण जेव्हा आपल्या हाती महिपत लागेल ना, तेव्हाच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे आपली सगळी कोडी सुटतील. आता यावर सायली म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, आजच्या पार्टीमध्ये संध्याकाळी नक्कीच नागराज काका येतील आपल्या गेट टुगेदर पार्टीमध्ये. तेव्हा आपण त्यांच्यावरनं अगदी बारीक लक्ष ठेवूयात. मग कदाचित आपल्याला त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एखाद्या कृत्यातून, हालचालीतून सहज पद्धतीने, सरळ पद्धतीने काहीतरी सापडेल की महिपत कुठे. म्हणजे जरी सगळं आपल्याला समजलं नाही तरी काहीतरी क्लू तर आपल्याला नक्कीच मिळेल. आता फक्त आपल्याला तिघांनाही बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे त्या दोघांवर. मग बघा, नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी ठोस पुरावा मिळणारच आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात मिळेलच. तुम्हाला काय वाटतं? आता अर्जुन हा विचारात पडलेला असतो. अश्विन म्हणतो, मला वहिनीचं म्हणणं पटतंय दादा. आता सायली म्हणते, बघा अश्विन भाऊजींनाही पटतंय, म्हणजे आपण हेच करायला हवंय. आपल्याला काही ना काहीतरी मोठं नक्की सापडेल. यावर आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही दोघं म्हणताय तसंच आपण करूयात. ओके, आता आज मिशन प्रिया आणि नागराज काका दोघांवरही लक्ष ठेवू आणि काही सापडतं आहे का याची व्यवस्थित बारकाईने म्हणजे शोध घेऊ या गोष्टीचा, याची चौकशी करू. आता तिघही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. तर दुसरीकडे आता सचिन पुन्हा एकदा साक्षीला भेटायला जाण्यासाठी नवीन काहीतरी बहाणा शोधत असतो. म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा मग आता त्याला हळूच आठवतं की न्यू इयर येतं आहे. मग तो लगेच अस्मिता आणि घरातल्या इतर सगळ्या सदस्यांना सांगतो की माझ्याकडनं ज्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये तुम्ही मला एवढ्या लवकर माफ करून स्वीकारलं हे शक्य नाही आहे. मला सुद्धा माहिती आहे, पण मला माझ्या आईबाबांना जाऊन भेटायचं आहे. नाही म्हणजे त्यांना तरी या सगळ्यातबद्दल काही माहीत नाही आहे, पण नवीन वर्षाची सुरुवात मी त्यांच्याबरोबर करावी असं त्यांना वाटतच असेल, म्हणून मी घरी जातो आहे अस्मी. आता अस्मिताला तर असंच वाटत असतं की बरं झालं हा इथून निघून जातो आहे. त्यामुळे आता अस्मिताई यावेळी सचिनला थांबण्यासाठी अजिबातच फोर्स करत नसते. ती उलट म्हणते की परत नाही आलास तरी चालेल, तिकडून तुझ्या गर्लफ्रेंडकडे गेला तरी चालेल, निघ तू आता. मग सचिन आता लगेचच तिकडनं निघत असतो. आणि आता यावेळी तो विचार करतो की वाह, हिला फसवणं, हिच्या घरच्यांनासुद्धा वेड्यात काढणं किती सोपं आहे माझ्यासाठी. मला कोणी जाबाही विचारला नाही आणि माझ्यावर कोणी लक्षही ठेवलं नाही. अस्मी प्रेग्नंट आहे या गोष्टीचा मला खूप जास्त फायदा होतो आहे. त्यानंतरून आता तो साक्षीकडे भेटण्यासाठी आता गेलेला असतो. तो कुठे होतास असं साक्षीने विचारल्यानंतरून सचिन म्हणतो, गं काही नाही गं, आता न्यू इयर येतो आहे ना, म्हणून जरा आईबाबांबरोबर वेळ घालवून आलो. म्हणजे नंतरून मला हा वेळ तुझ्याबरोबर घालवायचा होता ना, म्हणून त्यांना मी आधीच वेळ देऊन आलो. नाहीतर मला आईबाबांनी त्यांच्याकडे बोलवलं असतं आणि मला त्यांचं मन मोडता आलं नसतं. त्यानंतर मग आता सगळेजण छान पद्धतीने आता सुभेदारांच्या घरी रात्री न्यू इयर निमित्त जमलेले असतात 31ला आणि केक वगैरे कापत असतात आणि छान सेलिब्रेशन चाललेलं असतं. इतक्यात आता सायलीचा फोन वाजतो. आता सायलीचा फोन वाजल्यानंतरून सायली फोन उचलते आणि हॅलो म्हणते. यावर मग आता समोरून अस्मिताची सासू बोलत असते. ती म्हणत असते की हॅलो सायली बेटा, मी बोलते. अगं काय झालं ना, अस्मिताला फोन लावते पण तिचा फोन लागत नाही आहे, ती फोन उचलत नाही आहे. आणि सचिनला फोन लावते तर त्याचा फोन पण बंद येतो आहे. मला त्या दोघांना न्यू इयर विश करायचं होतं. म्हणजे तुम्हा सर्वांना आणि त्या दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या होत्या. अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे मला तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.
म्हणजे आम्ही तर त्याला म्हणालो होतो की ये, पण मग आम्हाला तो म्हणजे असं त्याची आई सांगत असते सचिनची, की उलट तोच आम्हाला म्हणाला की मला अस्मीबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, त्यामुळे मी येऊ नाही शकणार. आता सायलीला कळतं की शाळा काय चाललेली आहे ते. सायली परत एकदा विचारते की नक्की सचिन भाऊजी तिकडे आलेले नाही आहेत का? कारण ते तर जाताना असंच बोलले की मला आईबाबांसोबत नवीन वर्ष व्यतीत करायचं आहे. आता सचिन बोलला आम्हाला, आता सॉरी, सचिनची आई म्हणते की अगं सचिन आम्हाला बोलला की नको, तिला तिच्या आईबाबांबरोबर माहेरच्या माणसांबरोबर जास्त कम्फर्टेबल फील होतं आहे. मग आम्ही जास्त फोर्स नाही केला त्याला. देतेस का गं जरा फोन त्यांना? तेव्हा सायली म्हणते ते तर इथे नाही आहेत, मी जरा बाहेर आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करू का काकू? तेव्हा त्या काकू म्हणतात ठीक आहे ठीक आहे, नंतर निवांत कर, काळजी घे, पण आठवणीने फोन कर, आणि तुलासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सायली फोन वगैरे ठेवते आणि आता तिला सचिनचा खूपच जास्त राग आलेला असतो. तिला वाटतं की एवढी सुधरायची संधी देऊनही सचिन सुधरत नाही. मग ती अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सांगते की सचिन भाऊजींच्या आईचा फोन आलेला होता आपल्या सगळ्यांना, आणि म्हणजे सचिन भाऊजी, अस्मिताताई यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला त्यांनी फोन केलेला होता. यावर अर्जुन म्हणतो काय? सचिनला? सचिन तर तिकडेच गेला आहे ना, मला मम्मा सकाळीच बोलली. यावर सायली म्हणते तेच तर, सचिन भाऊजींनी आपल्याला सांगितलं की ते तिकडे जात आहेत, पण ते तिकडे गेलेले नाही आहेत. म्हणजे पुन्हा एकदा सचिन भाऊजींनी काहीतरी शाळा केलेली आहे, पुन्हा एकदा ते आपल्याशी खोटं बोलले. तुमच्या लक्षात येतं आहे का? आता अर्जुन म्हणतो सचिनला एवढी सुधारण्याची संधी देऊनसुद्धा सचिन जर सुधारत नसेल ना, तर आत्ता मी त्याला सोडणार नाही. फक्त त्याने घरी परत येऊ दे, मग बघ मी काय त्याची अवस्था करतो ते. नाही जर का त्याला मी अद्दल घडवली ना जन्माची, तर माझंही नाव अर्जुन सुभेदार नाही. मी आत्तापर्यंत गप्प होतो, ते पण फक्त माझ्या अस्मिताईसाठी. पण जर अस्मिताईच आता जर सचिनचा रागराग करते किंवा तिला जर असं वाटतंय की त्याला शिक्षा व्हायला हवी, तर सचिनला शिक्षा तर मी मिळवूनच देणार आहे. आता सायली म्हणते हे सगळं जर तुम्ही मला आधीच सांगितलं असतात ना, तर ही आज वेळ आलीच नसती. आता अर्जुन म्हणतो माझं चुकलं बाबा, किती वेळा बोलशील, पण आता तू बघच मी काय करतो ते. आता ते दोघं नक्की काय प्लॅन करताय हे आपल्याला आपल्या रेग्युलर भागांमध्येच कळेल. पण मित्रांनो, मला तर असं वाटतं की अर्जुन आता सोडणारच नाही आहे सचिनला. ते जे काही होईल ते होईल. पण मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली असलेल्या हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.